मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. एक दमदार स्पर्धा, जोमदार स्पर्धा. जिद्दीनं आज प्रत्येक जण पेटून उठेल, जिद्दीनं लढेल आणि त्यात जिद्दीनं पुन्हा पेटून उठेल मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात. एका साईडला बॅटिंग करणारी टीम मत्रेवाडी या संघाकडून ओपनिंगची पेर आपल्याला पाहायला भेटते. विजय आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅचला आता लगेचच होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती बाळसिद्ध 11 धामणी या संघाकडून आपल्याला गोलंदाज पाहायला भेटत आहेत. आयोजक विनोददादा देखील आले आहेत आणि आमचे पंच पॅनल देखील दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अक्षय 12th मॅन धामणी संघाचे देखील आले आहेत. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंप गोल झालीये. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. विजय पहिल्या चेंडूवरती बॅक टू द डगआउट. सुंदर खेळ आपण पाहतोय. झाला सकाळचा वेळ, जमला सर्वांचा मेळ. निमित्त आहे श्री काळेश्वर चषकाचा हा दमदार खेळ. ह्या दमदार खेळाला सुरुवात होते आणि दमदार गोलंदाजी अक्षय कडून पाहायला भेटते. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. अर्थातच टीम मत्रेवाडी या संघाचा विजय हा स्टार खेळाडू आहे. विजयला बाद केलंय म्हटल्यानंतर संघाचा कणा मोडलाय. विजय बाद झालाय, V1 बाद झालाय, तर V2 विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल यांना आपण पाहतोय आज जबाबदारी असेल, कारण जो आपला ओपनिंगचा बॅट्समन होता तो लवकर बाद झालाय. नवीन बॉल वरती, नवीन बॉलचा सामना तो करू शकलेला नाहीये. इन स्विंग होणाऱ्या बॉल वरती यष्टी उडली गेलीये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. पुढचा बॉल बॅकफुटला सरकले तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल डीप स्कोअर लेग रिजन. एकच धाव येईल. अगदी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज अक्षयनं शांत ठेवलंय मत्रेवाडी 11 या संघाला. धामणी संघाच्या कर्णधारांनी टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय, कारण गोलंदाजी प्रभावी आहे. गोलंदाज दमदार आहेत, जोमदार गोलंदाज आहेत, प्रभावी गोलंदाज आहेत. टीम धामणी या संघामध्ये गोलंदाज प्रभावी आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं हाताळत आहेत. दिशाहीन गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड केली जाते. आज कमालीची आणि भक्कम अशी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय यांची. एक व्हाईट बॉल देखील आलाय. ओहो, कमालीच्या आणि भक्कम गोलंदाजीवरती रोख रक्कम 4 धावांची या चेंडूवरती प्राप्त केली आहे. अप्रतिम शॉट आपण पाहिला. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडेसे मागे सरकले, जागा बनवली आणि सरळ कव्हरच्या डोक्यावरून सुंदर फटका चौकार खेचलाय. बॅटर देखील रिदम मध्ये आहेत किरण. पुढचा बॉल या वेळेला आडव्या बॅटने खेळलाय
आणि चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव येते आणि धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्यांदा असं वाटलं होतं की भक्कम गोलंदाजी आपल्याला होईल, परंतु या भक्कम गोलंदाजीवरती आक्रमण राहिलंय. गोलंदाज अतिशय प्रभावी असून त्याच्याकडे वेगवान आणि अचूक मेडिटरी पॉवरमुळे पहिलं षटक उत्कृष्ट टाकण्याचा त्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु मागच्या 2 चेंडूवरती किरण आक्रमण चढवतोय. पुन्हा एकदा जागा बनवली परंतु लाऊड अपील केली. इथं कौशल्य आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक उत्कृष्ट टाकण्यात आलंय असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाहीये. एक धावफलकावरती धावा आहेत 7. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी शांत आणि संयमानं या षटकामध्ये गोलंदाजानं दमदार कामगिरी केली. पहिल्या 3 चेंडूवरती, त्याच्यानंतर एक चौकार देखील आला. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती टीम बाळसिद्ध 11 धामणी या संघाकडून संकेत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी संकेत गोलंदाजी मार्क वरती क्षेत्ररक्षण सजवत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल केला जातोय. संकेत गोलंदाजी मार्क वरती सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. क्षेत्ररक्षणाचा अचूक पट्टा त्यानं सजवलेला आपण पाहतोय आणि चेंडूवरती विकेटची भूक अशी गोलंदाजाची दिशा. संकेत गोलंदाजी मार्क वरती. जास्त वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये मित्रांनो. दबक्या पावलानं सुरुवात होते. ओहो, पहिलाच बॉल उडवलाय आणि विकेटची भूक होती संकेतला, परंतु क्षेत्ररक्षक करतोय चूक. 2 धावा धावून घेतलेत. 2 धावा आलेत. 2 धावफलक पुढे जाईल. 2 धावा ऍड. धावफलकावरती एकूण धावा आहेत 9 धावा. संकेत गोलंदाजी तर प्रभावी आहे. विशालनं आक्रमण करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा चेंडू हवेत. आता होत नाहीये चूक. भागली संकेतच्या विकेटची भूक. बॅटर गॉन. 3 वरती बाद होतोय. बॅट्समन विशालने आक्रमण चढवण्याचा प्रयत्न ठेवला होता, परंतु विशाल बाद होतील. 3 वरती विशाल बाद होत आहेत. तीन धावांवरती विशाल बाद होत आहेत. संकेतच्या प्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. 9 धावा आहेत धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. संकेतच्या अप्रतिम गोलंदाजीमध्ये जादुई चेंडू संकेत फेकतोय. विशाल फक्त 3 धावांवरती त्यानं बाद केलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दयानंद आहेत. दयानंद नवीन बॅटर खेळपट्टीला चिकटून चेंडू मिड विकेट रीजन मध्ये अवघे एक सिंगल. एका सिंगल बरोबर धावफलक जाईल पुढे. दुहेरी स्थानावरती धावफलक 10 वरती 2 धक्के. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. सकाळचं सत्र चेंडू हवेत. स्क्वेअर लेग रीजनला पाठवलाय.
आजच्या दिवसातील पहिला दमदार दोमदार काळेश्वर चषकातील षटकार डीजे. आणि शॉट देखील डीजे सुंदर होता. सुंदर शॉट, 16 धावा धावपलकावरती. ओहो, आडवी बॅट खेळून केलेला प्रश्न. लाऊड अपील केली आहे. पंतांच्याकडे दात तर मागितली आहे. पंचांनी नॉट आउटचा इशारा दर्शवलाय. पंच ऑनफिल्ड डिसिजन आपण द्यायचा आहे. 11 धावा वरती किरण खेळतोय. संकेत गोलंदाजी मार्क वरती. किरण गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती एकूण धावा आहेत 16 धावा.
चला पंच, जास्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. पॅटर्न सेम आहे. चला सोळा धावा आहेत धावफलकावरती. 3 विकेट माघारी परतले. 2.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. गोलंदाज तयार. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. पोपट हाताळत आहेत. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये शांतता आणि शांततेमध्ये शांतीत क्रांती. किरण मत्रे बाद. विकेटचं पतन. चौथा धक्का लागतो टीम मत्रेवाडी 11 या संघाला. लेफ्टी बॅटर होता. आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतोय. गोलंदाज सुंदर चेंडू ऑफ स्टंप वरती होता आणि उसळी घेतलेला चेंडू किरण जेज करण्यामध्ये फसले गेले आणि सरळ इनफिल्डच्या आतमध्ये मिडॉनच्या हातामध्ये चेंडू अडकला. बॅटर गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडं चावी आहे धावा बनवायची. धावा आता कशी बनवतील रवी, कारण इथं धावा बनवणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं धावा झालेल्या नाहीयेत. आज बॅटिंगसाठी खेळपट्टी प्रतिकूल असेल की गोलंदाजीसाठी. आतापर्यंत तर 4 विकेट गेलेत 16 वरती म्हटल्यानंतर गोलंदाजी प्रभावी राहिली आहे. 16 धावा आहेत. विचार सुरू आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. 16 धावा, 4 गडी बाद, 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट. पहिली डाव आपण पाहतोय. अक्रॉस द बॅट खेळेल चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकवा दिलाय. सतरा धावा. रवीनं पहिल्यांदा स्वतःला सावरलं. झेलबाद झाले असते रवी देखील पहिल्या चेंडूवरती. अक्षय होते क्षेत्ररक्षक. अक्षय थोडेसे फसले देखील. 17 धावा धावपलकावरती आहेत. शांत गतीनं सुरुवात. बॅकफुटला सरकले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येते निर्धाव. डॉट बॉल. बिंदी 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 गेंद. सुरेख लाईन. अचूकता, भेदकता, खोचकता आणि योग्य टप्प्यावरती चेंडूला वळण देण्याची क्षमता. आज धामणी संघातील गोलंदाजांच्या चेहऱ्यावरती सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाची झळ त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते. कारण घेतलेला गोलंदाजीचा निर्णय, कर्णधारानं ठेवलेला विश्वास आज गोलंदाज सार्थ ठेवतायत. इथे मिड विकेट रिझनला. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. मैदानात थांबली धावसंख्येची गाडी. आता पेटवली बॅटर किरणने काढी. किरण लावतोय मैदानात आग. क्षेत्ररक्षक धावतोय सुसाट. षटकार येतोय. किरण 7 चेंडू 17 धावांवरती खेळत आहेत. धावा बनतात, फक्त तुमच्याकडे धावा बनवणारा तो योद्धा पाहिजे, तो खेळाडू पाहिजे. किरण लढतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकतर धाव घेतलीये. 18 धावांवरती किरण खेळत आहेत. रव्यांनी चांगली साथ दिले. 1 धाववरती रवी देखील खेळत आहेत. शेवटचे 6 चेंडू हातामध्ये आहेत. 24 धावा. 24 वरती 4 विकेट माघारी परतलेत. आणि मत्रेवाडी संघासाठी खुशखबर असेल की जो बॅटर त्यांचा रिदम मध्ये आहे किरण, यांच्याकडे असेल आता स्ट्राइक. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती विशाल.
विशाल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चौथं षटक हाताळत आहेत. जास्त वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये. चौथं षटक, सकाळचं सत्र, पहिल्या डावातील शेवटचं षटक. विशाल यांच्या हातामध्ये चेंडू. मैदानामध्ये भयान शांतता आहे. स्लोवर वन, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. ऑफ स्टंप तो आउट लाईन गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानामध्ये जल्लोष एकच आहे धामणी संघातील गोलंदाजांचा. इथं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. वाह, सुरेख क्षेत्ररक्षण. हे करायचंय. उडता पंची मैदानाच्या आतमध्ये दुसरीसाठी धाव घेतली आहे आणि इथं धावचीत होतील. बॅटर किरण आक्रमण करत होते आणि किरण यांनाच बाद करायचं होतं. किरण यांना थांबवायचं होतं. किरण जर थांबतोय तर मत्रेवाडी संघाची धावपलक जी पुढे जाणारी गती आहे ना, ती गती थांबते. कारण किरणने एकट्याने धावपलकावरती 19 धावा बनवलेत आणि किरण धावचीत होऊन मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट. नवीन बॅटर किरण यांची जागा भरून काढण्यासाठी टीम मत्रेवाडी 11 या संघाकडून गणेश. 5 चेंडू आहेत. या 4 चेंडू आहेत. या 4 चेंडू मध्ये किती धावा बनतील? 4 चेंडू आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. विकेट बरोबर 1. गणेश नवीन बॅटर. एक सिंगल. एका सिंगल बरोबर धावपलकावरती 1 धाव ऍड होईल. 26 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडू राहिले. टार्गेट किती असेल? इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील घेणार आहोत. डॉट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आई पद्मावती शेंडेवाडी आणि युवा स्पोर्ट वांझोळे या 2 संघामध्ये इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचं आहे. स्लोवर वन, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पकडला झेल. विकेटचं पतन. बॅटर गॉन. आणखीन एक धक्का. ज्यावेळेला आक्रमण करणारा किरण बाद झाला ना, त्यावेळी धामणी संघानं मैदानात खूप मोठा जल्लोष केला होता. विकेट किरणची होती ती फक्त आकड्यापुरती नव्हती, ती सामन्याचं चित्र बदलणारी होती. कारण किरण असता तर आता आकडे बदलले असते आणि किरण जर नाहीये तर आकडे खूप कमी राहिलेत. निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निलेश चला थोडं तुम्ही स्पीड घ्या. चला पळा. शेवटचा बॉल आहे. सव्वीस धावा आहेत. टार्गेट कितीपर्यंत सेट होईल? शेवटचा बॉल. चला स्पीड ठेवायचा आहे. तुम्ही खूप वेळ खर्च केलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने खेळेल चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक तर सिंगल घेतले. दुसरीसाठी धाव करतील का? आणि दुसरी देखील धाव कंप्लीट. तिसरीसाठी जाण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये आपण काय पाहतो? इकडून तिकडून तिकडून इकडे, जिकडे तिकडे विकेटकडे. निलेश आउट. निलेश बाद होतील. 2 धावा येतील आणि 1 विकेट असेल. एकूण होतील धावा 28. जिंकण्यासाठी टीम बाळसिद्ध 11 धामणी या संघाला धावा बनवायच्या आहेत. 29 धावा. आपण टॉस घेणार आहोत. आई पद्मावती शेंडेवाडी आणि युवा स्पोर्ट वांझोळे. बोथ दी कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. आई पद्मावती 11 शेंडेवाडी आणि युवा स्पोर्ट वांझोळे या 2 संघामध्ये दुसऱ्या मॅचचा होतोय टॉस. आपण घेऊया टॉस. चला दोन्ही कर्णधार लगेच या टॉस का बॉस मंचावरती.
आई पद्मावती शेंडेवाडी आणि युवा स्पोर्ट वांझोळे. चेक. दुसऱ्या मॅचचा टॉस होतोय. माननीय आदरणीय अभिषेक दादा यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. एका साईडला आई पद्मावती शेंडेवाडी तर दुसऱ्या साईडला युवा स्पोर्ट वांझोळे. कॉल कोणाचा असेल? युवा स्पोर्ट वांझोळे या संघाचा कॉल. दोन्ही संघ मजबूत स्थितीमध्ये आत्मविश्वासानं उच्चाची शिदोरी दोघांच्या मानेवरती आहे. छापा कॉल होता, काटा पडलाय. आई पद्मावती 11 शेंडेवाडी संघानं नाणेफेक जिंकले. आज सकाळचं सत्र नाणेफेक जिंकले. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करून. फिल्डिंगचा निर्णय. एक तुमच्यासाठी प्रश्न असेल की ज्या वेळेला आपण आपल्या गावाचं नाव घेऊन समोर खेळत असतो, आपला प्रेक्षक गावातील गावकरी, पारावर बसणारा गावातील वयोवृद्ध यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतो. ही स्पर्धा खेळत असताना एक अपेक्षांचं जबाबदारीचं ओझं अंगावरती असतं का? हो असतं. आम्ही आमचे 100% देऊ. आम्ही चांगले खेळू. आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. चांगलं खेळू, चांगलं म्हणजे बेस्ट खेळू आणि बेस्ट परफॉर्मन्स राहील. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. आपण युवा स्पोर्ट वांझोळे या संघाच्या दिशेने जाणार आहोत. बॅटिंग करायची आहे. खेळपट्टी वरती काल धावा झालेल्या नाही आहेत, परंतु तुम्ही जिद्द आणि चेहऱ्यावरती आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वासानं धावफलकावरती किती धावा असतील? 50 प्लस धावा असतील. कोणते बॅटर ज्यांच्यावरती विश्वास आहे? राज आहे आणि स्वप्नील. राज आणि स्वप्नील. तुषार देखील आहे. तुषार दादा देखील हसतायत. आज आज टीम मध्ये वातावरण कसं आहे? वातावरण आहे पण अजून पोरच आली नाहीत. पोरं अजून आलेले नाहीयेत. लवकर बोलवून घ्या, नाहीतर त्यांना आपल्याला पेनल्टीला सामोरं देखील जावं लागेल. वाटेत येतील आता लगेच. वाटेमध्ये आहेत. कॉल करून घ्या आणि लवकर बोलवून घ्या. आपण मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ आयोजित श्री काळेश्वर चषक 2026 पहिली मॅच आपण पाहिली आहे. टीम मत्रेवाडी 11 आणि बाळसिद्ध 11 या दोन संघामध्ये. मत्रेवाडी 11 या संघानं धावफलकावरती धावा 28 बनवलेत आणि 29 धावांचा पाठलाग धामणी या संघाला करायचा आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस झालाय आणि आई पद्मावती शेंडेवाडी या संघानं टॉस जिंकून घेतलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय. तर युवा स्पोर्ट वांझोळे आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला भेटेल. कुठेही जाऊ नका, पाहत रहा भव्य दिव्य दमदार स्पर्धा काळेश्वर चषक सन 2026 चा हा दमदार सोहळा. आणि जाऊयात दुसऱ्या डावाच्या दिशेनं पहिल्या मॅचच्या, जिथं बॅटिंग करेल आता बाळसिद्ध 11 धामणी. मॅचला होईल सुरुवात. 29 धावांचा पाठलाग सुरू. बॅटिंगसाठी विशाल आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. बॅटिंगसाठी विशाल आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विजय. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. 9:28 झाली आहेत. विशाल आणि आकाश ही जोडी. गोलंदाज रणप घेतोय. मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल, लाऊड अपील. पहिल्याच बॉलवरती बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडस घर्षण आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेटचं प्रदर्शन. जशी तुम्ही सुरुवात केली तशी आम्ही देखील करणार आहोत. जे तुम्ही केलं तेच आम्ही करतोय. विजयजीच
प्रयत्न केलाय, मे बी कुछ कम नाही, आणि विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी ठार. बॅटर गार, विकेटचं पतन. 29 धावांचा पाठलाग. चला बॅटर आपण धावत जायचं आहे. थोडंसं वॉर्मअप देखील तुम्हाला करायचं आहे. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका ट्रॅव्हलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण आपल्याला प्रत्येक क्षणाची, प्रत्येक मिनिटाची आणि योग्य वेळेची आपल्याला नोंद घेणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी अक्षय आलेत. मैदानावरती पुन्हा एकदा हालचाल होते, कारण नवीन बॅटर. वाह, पुन्हा एकदा कडक बेधडक चेंडू आपण पाहतोय. विकेट डॉट, सेम कंडिशन. पहिल्या षटकामध्ये, पहिल्या डावामध्ये जे चित्र होतं विकेट डॉट, ते चित्र दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहतोय. एकच धाव येईल. बॅट अँड बॉलच्या मध्ये तितकाच संपर्क नाहीये. गोलंदाज आपल्या मार्कवर उभा राहून कर्णधाराचा विश्वास त्यानं आता परिधान केलाय. सेम कंडिशन, पुन्हा एकदा विकेट डॉट सिंगल. म्हणजे जे तुम्ही गोलंदाजी करत असताना धामणी संघानं जे केलं होतं तेच तुम्हाला आता समोर भोगायला येते. अक्रॉस द बॅट, पुन्हा एकदा एक सिंगल. बॅकफुटला सरकलेत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन थोडेसे अस्वस्थ आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडू आणि थोडासा बॅक ऑफ वरती जात आहेत, परंतु त्यांना जज करण्यामध्ये फसतायत. हळुवार क्रीज वरती बॅटर स्थिरावत आहेत. इथे गोलंदाज डोक्याला हात लावतोय. चूक होतीये. एक धाव आता तुम्हाला महत्वाची ठेवायची आहे. चेंडू चांगला होता हा. यॉर्कर अंगावरती होता चेंडू. बॅट्समनने लगेच उडी मारली, आतमध्ये आला आणि एक धाव प्राप्त केली. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चढवला हल्ला येतोय. 4 धावांचा बोलबाला, चौकार येतोय. दुसऱ्या डावाची सुरुवात संयमी आणि आत्मविश्वासानं झाली होती. आत्मविश्वासानं दुसऱ्या डावाची सुरुवात झाली होती. ओपनिंगची पेयर मैदानाच्या आतमध्ये उतरली होती, परंतु पहिली विकेट आली. आकाश आणि अक्षय ही जोडी आता स्क्रीनवरती स्थिरावते आणि शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजावरती आक्रमण चढवते. कंडिशन देखील सेम आहे. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट होती, 7 धावा होत्या, आणि आता दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये देखील 7 धावा आहेत आणि 1 विकेट देखील गेली आहे. म्हणजे सेम कंडिशन न मॅच सुरू आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना जास्त वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही टीम. मत्रेवाडी 11 आपण जास्त वेळ खर्च करून चालणार नाहीये मित्रांनो. आपल्याला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण दयानंद यांना पाहतोय. मैदानावरती वातावरण आता पूर्णपणे बदललेलं आहे. सुरुवातीचा आलेला विशाल बाद झालाय आणि अक्षय स्क्रीनवरती आता स्थिर झालेत. दोघांच्या पायांमध्ये चपळता, डोळ्यांमध्ये एकाग्रता आणि कल्पक बुद्धीमध्ये योजनेचा साठा दोघांनी आता बाहेर काढलाय. षटक समता क्षणी दुसऱ्या षटकाला सुरुवात होते ना, तसे क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत दिसतायत. दरम्यान पहिला चेंडू वाईट बॉल आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दयानंद गोलंदाजी मार्क वरती. चेंडू हवेत, उंची जास्त गाठले. विजय चाचा खाली, अगोदर पुढे गेले, नंतर मागे आले. क्या छूटा दिल तुटा तब
तक अक्षय ने आपके सामने 2 रन लूटा. माफ करा, आकाश होते. आकाशने 2 धावा घेतले. 10 धावा धावपलकावरती. वेल शॉट असा आवाज येतोय आणि इथे जजमेंट फसलं थोडस आकाशचं. एक सिंगल येईल. पुन्हा वाईट बॉल. पुन्हा वाईट घडलं जातंय. पुन्हा एक वाईट बॉल येतोय. कॅच पकडा, मॅच पकडा. जर तुम्ही कॅच पकडताय तर मॅच मध्ये राहताय. धामणी संघाने सातत्याने झेल पकडलेत. जर तुम्ही कॅच जर सोडत असता तर तुमच्यावरती प्रेशर वाढत राहील. 12 धावा आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चौथा चेंडू स्लोवर असेल की फास्ट असेल. चौथा चेंडू इथे चौथ्या चेंडूवरती दिला जातोय दुसरा धक्का. विकेटचं पतन. हेलो चेक चेक. हेलो 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 चेक. हेलो